श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय। लीळा नंबर 72। जिभेच्या रोगापासून माडिनीचे रक्षण। काऊड गावीची माडीन, तिला जिभेचा रोग झाला। तिला त्या अवस्थेत एक विरेच्या देवळात ठेवले। साधा त्या देवळात गेली तेव्हा माडिनीची जीभ तोंडाबाहेर निघालेली व त्या जिभेला माकोड्या मुंग्या लागलेल्या आहेत असे साधाला दिसले आणि सर्वज्ञांजवळ आली। जी गरीब बिचारी माडीन, तिची जीभ एवढी तोंडाबाहेर निघाली आहे, माकोडे मुंग्या लागलेल्या आहेत। जी सर्वज्ञ म्हणाले, तर काय म्हणायचे आहे तुम्हाला साधे हो? ती पुन्हा तसेच म्हणायची, परंतु विनंती करायचे धैर्य होईना। सर्वज्ञ म्हणाले, आणा पलीकडून वाटी। सर्वज्ञांनी वाटीत श्रीमुखातील पानाची फिंक घातली। सर्वज्ञ म्हणाले, याचा एक एक थेंब तिच्या जिभेवर टाका। मग साधा गेली, एक एक थेंब तिच्या जिभेवर टाकला आणि संपूर्ण जीभ तोंडात गेली। ती जिवंत झाली, डोळे उघडून पाहू लागली, परंतु उठवेना। पुन्हा साधा सर्वज्ञांजवळ गेली। जी बापुडी माडीन जिवंत झाली। जीभ सर्व आत गेली। बापुडे प्रेत जिवंत झाले परंतु तिला बोलवत नाही, उठवत नाही। सर्वज्ञ म्हणाले, तर काय म्हणायचे आहे तुम्हाला साधे हो? ती पुन्हा तसेच म्हणायची। सर्वज्ञ म्हणाले, तर मग वाट्यामध्ये पाणी भात घालून आणा इकडे। सर्वज्ञांनी थोडा पाणी भात खाऊन बाकी प्रसाद म्हणून राहू दिला। तो कृपादृष्टीने पाहून मग साधाच्या हातात दिला। सर्वज्ञ म्हणाले, जा कुस्करून थोडा थोडा तिच्या तोंडात घाला। मग साधाने थोडा थोडा तिच्या तोंडात घातला। मग ती सावध झाली। साधा तिला घेऊन आली, सर्वज्ञांना दंडोते घातले, श्रीचरणा लागली। मग सर्वज्ञांना रात्रीचा पूजावसर झाला। सर्वज्ञांचे जेवण झाले, गुन्हा केला, पानाचा विडा घेतला। मग सर्वज्ञ झोपायला गेले। बाईसांनी तिला जेवू घातले। सकाळीसच तिचे नातेवाईक देवळात आले, तेव्हा त्यांना ती तेथे दिसली नाही। कोणी सुरापदाने नेली की काय म्हणून शोधायला लागले, तरी ती त्यांना दिसेना। मग सर्वज्ञांजवळ आले तेव्हा ती बसलेली दिसली। लोकांना मोठे आश्चर्य वाटले। सर्वज्ञांनी मेलेली माडीन जिवंत केली। श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय।